यांच्या लेखणीतून हा साकारलेला असा गोंधळ अरे पाच नामाचा पाच तत्वाचा घालावा गोंधळ आन भारावाचा उक सोन्याचा मळवट वाजावा संबळ पाच नामाचा पाच तत्वाचा घालावा गोंधळ आन भारावाचा उक सोन्याचा मळवट वाजावा संबळ सुरधरीला गोंधळ्यान तू गोंधळाला याव तालधरीला संबळान तू गोंधळाला याव सुरधरीला गोंधळ सुरधरीला गोंधळ्यान तू गोंधळाला याव तालधरीला संबळान तू गोंधळाला याव कवड्याच्या माळा परडी मढवली सडा सारवण रांगोळ्या माळा धरणी सजवली हळद पुपू कवड्याच्या माळा परडी मढवली सडा सारवण रांगोळ्या माळा धरणी सजवली सोडून गडाला भक्ताच्या घराला मानपणाला याव ठेवून सुखात नाव तुझं मुखात घडीला गाणं गाव सुरधरीला गोंधळ्या तू गोंधळाला याव तालधरीला संबळान तू गोंधळाला याव मर्दन करून दैत्यांची तू झाली कर्दन काळ पदरात लेकर तुझ्या घरोघरी केला तू सुकाळ हे मर्दन करून दैत्यांची तू झाली कर्दन काळ पदरात लेकर तुझ्या घरोघरी केला तू सुकाळ रणरागिनी कुलस्वामिनी हाकेला भक्ताच्या धाव ऐकून शकून तुझ्याकडून नाव घडीला तुझला गाव सुरधरीला गोंधळ्या तू गोंधळाला याव तालधरीला संबळान तू गोंधळाला याव तुळजापूरचे भावांनी गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव तुळजापूरचे भावांनी गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव कोल्हापूरचे अंबाबाई गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव माहूरची रेणुका गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव बहिणीची सप्तशृंगी गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव राहिल्या साहिल्या गोंधळा याव तुम्ही गोंधळा गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव 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 गोंधळा याव गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव गोंधळा याव तुम्ही गोंधळा याव एकदा जोरदार टाळ्या आमच्या दुर्गेश दादांसाठी वाजूयात. गोंधळाला येतो पण आत्ताचा गोंधळ जरा वेगळा चाललेला आहे बरं का. पण आत्ताचा गोंधळ फार वेगळा आहे. मागच्या वेळेला तुम्हाला त्या मुलांच्या बाबतीतलं गीत ऐकवलं होतं. काय सांगू तू मनवलाई वाया गेली ही तरुणाई, बरोबर ना. मला मागणी आली होती, सगळं पोरांच सांगितलं. पोरी तर त्याच्यापेक्षा डॅम्बिस येतो. हो आहेत ना डॅम्बिस. आत्ताच्या जेन झी ज्या काही पोरी आहेत त्या पोरींच्या बद्दलच एक लोकगीत लिहिलेलं आहे, अगदी नवीन ताजं गरमागरम आहे. त्याच्यातून काही कमी जास्त शब्द गेले तर तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा दीर, तुमच्या घरातला असं समजून मला माफ करा. नुता या इतिहासाचं वर्णन मी केलं, परंपरा सांगितली, वासुदेवानं आमचे भक्ती परंपरा तुम्हाला सांगितली. हा एवढाच महाराष्ट्र नाहीये मंडळ. महाराष्ट्राचं कसं वाटोळं झालं
याच्याबद्दलची पानं जर चालली अगदी 1960 पासूनची तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येते. सध्या मराठीचं वातावरण इतकं तापलेलं आहे आणि आमच्या जेन्सी पोरी मराठीच बोलायला तयार नाही. त्यांची भाषा जितकी बिघडून गेली आहे, इतकी विकृत झालेली आहे. आत्ताची 15-16 वर्षाची नव्हे तर 9-10 वर्षाचीच म्हणेन मी, ती पोरगी काय करते एका आईने मांडलेली व्यथा या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करतात. हा शाहिरी फटका मी लिहिला कारण मी ते कुठंतरी अनुभवलं. शाहिरी म्हणजे तुमचं मनोरंजन करणं, त्यातून प्रबोधन करणं नाही. शाहिरी म्हणजे स्वचा शोध आहे माझ्यासाठी. हे जे काही करतोय याच्यातून मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतो, पण त्या गोष्टी अजून मलाच आचरणात आणाव्या लागतायत. त्यासाठी मी सदा प्रयत्नशील आहे. माणूस असल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात, पण त्यातूनही मी सावरायचा प्रयत्न करून, शिवाजी महाराजांचं स्मरण करून, गणरायाचं स्मरण करून, स्वतः चांगलं वागून एका कथेप्रमाणे अगोदर ते गुरुजी ते साधू पहिला गुळ खाणं बंद करतात आणि मग समोर आलेल्या त्या मुलाला सांगतात की बाबा उद्यापासून तू गुळ नाही खायला पाहिजे. हे 1 महिन्यानंतर का सांगितलं हो बाबा? तुम्ही गेल्या महिन्यात पण सांगू शकला असतास की. अरे बाबा, त्याला सांगायला अगोदर मीच दररोज एवढा एवढा गुळ खात होतो. तो पहिला मी खाणं बंद केलं आणि मग मी त्याला सांगायला सुरुवात केली. प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच असं इंग्लिश मध्ये म्हणे. जे सांगता ते तुम्ही आचरणात आणता का? ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करताना समाजात दिसलेली ही विकृती, ही विसंगती शाहीर आपल्या शाहिरी फटक्यातून, लोकगीतातून मांडतो. आणि मग शाहीर म्हणतात, अहो भल्या सकाळी, अहो भल्या सकाळी लॉगिन झाली, अहो भल्या सकाळी लॉगिन झाली, लई पोरगी बेकार ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. भल्या सकाळी लॉगिन झाली, भल्या सकाळी लॉगिन झाली, लय पोरगी बेकार ग, लय पोरगी बेकार ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. सकाळी उठली, डोळे चोरती, डोळे तो ब्लूस कितना तरी काढ. पहिला काढणार सेल्फी स्नॅपचॅट वर टाकणार. पप्पा मला आयफोन हवाय, पप्पा मला आयफोनच हवाय. मम्मी सांग ना मम्मी. बाप काय म्हणतोय? हा नवा नवा आयफोन तिनं घेतलाय काढून लोन, काढून तिनं घेतलाय काढून लोन. काल होती र तारीख 2, काल होती र तारीख 2, संपला पगार हप्ता भरून, संपला पगार हप्ता भरून. बजाज फायनान्सचा 2 तारखेला हप्ता असतो. मी स्वतः हप्ता भरतो, मोबाईलचा नाही, बाकीच्या गोष्टींचा. म्हणून काल होती र तारीख 2, संपला पगार हप्ता भरून, संपला पगार हप्ता भरून, संपला पगार हप्ता भरून. मिसकावी डोळा नकर सोळा, मिसकावी डोळा नकर सोळा. गेलं घराला बेजार ग, गेलं घराला बेजार ग. आणि काय तर हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग.
हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. दिवसभर त्या मोबाईलवर नुसता काय बघते घरी. असं काही नाही, स्वयंपाकाचं बघते मम्मी. स्वयंपाकाचं बघते तर कधीतरी ते स्वयंपाक घरात तरी जा, बनव काहीतरी, घाल बाबाला खायला. एवढा फोन घेऊन दिला की तुला. हा काय करते पोरगी. काही लोळत दिवस राहती रील स्वयंपाकाचं ती बघती. तरी खायला कुठं बनवती अशी नाठाळ झाली या कारती. आईला चिंता लागली सासरी जाशी राशील कशी, सासरी जाशी राशील कशी. मला चिंताच फार ग, मला चिंताच फार ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. तुम्ही म्हणाल ह्याला आम्ही पैसे द्यायचे, एवढी चांगली व्यवस्था करायची आणि तिथे चहा बी पाजायचा दोनदा. हा वन्स मोर. अरे बापरे. धन्यवाद. हे गाणं पहिल्यांदा तुमच्या समोर सादर केलं. मी मगाशी म्हणलं तसं नवीन काय आयटम करायचं म्हणून हे गाणं लिहिलं, पहिल्यांदा सादर तुमच्या समोरच केलं. काही लोकांचं असं म्हणणं असतं की तू आम्हाला कशाला काय लावतो ना, तुला बोलावलंय आम्ही इथं काय, तू काय आम्हाला घेते गाऊन त्याच्यामधून. हे बरं आहे म्हणजे इथं आम्ही पैसे देऊन बोलवायचं तुम्हाला आणि तुम्ही आमची इकडे चांगली बिनपाण्याने करायलेत. हा कुठे गेला तो अध्यक्ष, कुठे गेला तो अध्यक्ष. परत रे बिया ना इकडे दिसले तर असा चीज ना त्याला. असं काही करू नका. कसं आहे मी जे सांगतोय ना ते तुमच्या सोसायटी बद्दल नाही सांगते, त्या सोसायटी बद्दल सांगते. त्या सोसायटीमध्ये मी बघितलं. कारण कसं आहे मला इथून नीट घरी जायचंय आणि माझं कामाला जायचंय. जर हाच रोड आहे हा आणि तुमचा मागचा, नाही तर उद्या तिथे काट्या घेऊन बायका थांबतील. मी साधा माणूस आहे बरं का, म्हणजे थोडं कमी जास्त काय लिहिलं असेल तर तेवढं माफ करा बरं का. परिस्थिती सांगतोय. पुढं काय बघा. तर्रेचे लावील फिल्टर मोबाईल मध्ये, तर्रेचे लावील फिल्टर. भारी केला तिने मेक ओव्हर, फोटो ठेवला तिने स्टेटसवर, फोटो ठेवला तिने स्टेटसवर. तिच्या हरकती पाहून मला तर, तिच्या हरकती पाहून मला तर, तिच्या हरकती पाहून मला तर. पोरीच्या पायी धडधड, पोरीच्या पायी धडधड होय. गोर जीवाला मोकार ग, गोर जीवाला मोकार ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. हिच्या स्टोरीला रील व्हिडिओला व्ह्यूवर 1000 ग. शेवटच्या कडवी बरीचसे बरं का मंडळी. विक्षिप्तता इतकी चांगली माजली आपल्या इकडे की मला इतकं मटेरियल मिळतं लिहायला, इतकं मटेरियल की मी सांगत बसलो तर रातभर पुरायचं नाही, इतके माझ्याकडे विषय आहेत. पण आपल्याकडे जे थोडं सांगतोय ते खूप समजून त्यातून बोध घ्यायचा प्रयत्न करूया. पण त्या आईंना पण मी थोडंसं सांगतो की थोडं मुलीकडे लक्ष द्या, थोडं स्वातंत्र्य द्या. जेनझी पिढी आहे, थोडी वेगळी पिढी आहे, आपणच थोडं समजावून घेऊयात. आणि म्हणून या कडव्यात शाहीर स्वतःलाच सांगते की वेळ बदलली बदलला काळ, जेनझी पिढी ही आहे कमाल, ही आहे कमाल, जेनझी पिढी ही आहे कमाल. नव्या रीतीने नवीन झालं, शाहीर श्रीकांत म्हणे खुशाल, शाहीर श्रीकांत म्हणे खुशाल, शाहीर श्रीकांत म्हणे खुशाल. सोडा निराशा
आला निराशा पाहू तमाशा हाच कवनाचा सारग योच कवनाचा सारग इच्छा स्टोरीला रील व्हिडिओला व्हिडिओला हजार ग इच्छा स्टोरीला रील व्हिडिओला 1000 ग इच्छा स्टोरीला रील व्हिडिओला 1000 ग मंडळी यातून तुम्हाला फक्त एक सांगणं आहे टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग करणं हे आपल्या हातात आहे ती किती वापरायची आणि कशासाठी वापरायची हे आपल्याला कळलं पाहिजे पोरांकडे थोडं लक्ष देऊ टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करू बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत असतात बरेच फ्रॉड या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात डीप फेक नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामधून खूप अशा अबला मुलींना जावं लागलं नको त्या प्रकारचे डीप फेक मधील फोटो व्हायरल झाले आणि त्या बिचाऱ्या मुलींनी आपल्या आयुष्याचं बरं वाईट करून घेतलं हे सगळं समाजात घडू नये म्हणून शाहिराला हे लिहावं लागतं वेळीच सावध होऊया ही एक प्रकारची तलवार आहे जी चालवताना त्याचा वार आपल्यावरच होणार नाही एवढी काळजी आपण घ्यायची वार समोरच्यावर करायचा आहे स्वतःच वर करायचा नाहीये त्यामुळे या कवनातून तुम्ही गंमत तर घ्याच पण प्रबोधन करताना एवढंच फक्त बघूयात की अति सर्वत्र वर्ज्य आहेत अति ज्या काही गोष्टी आपण करतो त्या सगळ्या आपण थांबवल्या पाहिजेत एवढंच या गीताच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो मंडळी नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण आमची मराठी आमची राहिली का 1960च्या दरम्यान सुद्धा 70च्या दरम्यान सुद्धा मराठीचं वादळ उठलं होतं मराठी भाषा मुंबई ह्या सगळ्या ही समीकरणं अशी जोडलेली होती शाहीर साबळेंनी बऱ्याच गोष्टी या माध्यमातून समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला नंतर त्याच्यातून राजकीय उद्देश साध्य झाला हे त्यांना बघवलं नाही आणि त्यांच्याच एका प्रहसनातलं मराठीचं गीत गाणारं मराठीची महती गाणारं असं एक गीत आपल्या समोर मी सादर करणार आहे शाहीर म्हणतात मराठीचा मळवट पुसला मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली मुंबई म्हणजे मराठी आमच्या मराठी लोकांची अस्मिता ही अस्मिता अशी वेशीवर टांगली जाते आणि तो मराठी हे असं बोलून हिणवलं जातं त्या मुंबईत मराठी राहिली का पुण्यात मराठी राहिली का हा प्रश्न सुद्धा विचारायची वेळ आलेली आहे या माध्यमातून या स्वरमंचाच्या माध्यमातून या उत्सवाच्या माध्यमातून मराठीचा जागर करण्याचं काम मी करतो या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो घराघरात मराठी बोलू द्या आपल्या मुलांमध्ये मराठी रांगू द्या वाढू द्या खेळू द्या नाहीतर उद्या ती फक्त एक अभिजात भाषा पुस्तकात म्हणून राहील आणि आपली सगळी पोरं इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये बोलू लागतील नाव शिर्के असेल पण मुखात मराठी नसेल ही परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर घरातल्या सगळ्या मुलांना मराठी शिकवणं फार गरजेचं आहे शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा एकदाच मराठा कडी झाला शाना एकदाच मराठा कडी झाला शाना
नव्हता सजवला कुणी सत्तेचा मेणा. 70च्या दरम्यानचं एका राजकीय पक्षाचं उदात्तीकरण करताना सुरुवातीला मराठीचा जागर करायचं म्हणून शाहीर सावळेंना बोलवलं. शाहीर, तुमच्या अद्भुत लेखणीतून मराठीचं गुणगान गाऊया. या महाराष्ट्रात, मुंबईत मराठी टिकली पाहिजे. ही मुंबई महाराष्ट्राची आहे. इथली मराठी भाषा टिकली पाहिजे. तुमच्या वाणीतून, तुमच्या लेखणीतून आपण मराठी जनांचा स्वाभिमान जागृत करूया. हे करत असताना कधी त्याला राजकीय रंग चढला. शिवतीर्थ, त्याच्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. रेफरन्स मी कुठल्याही पक्षाचं इथं उदात्तीकरण पण करणार नाही आणि कोणाला बदनाम पण करणार नाही. याला फक्त जबाबदार आपण स्वतः आहोत. आपण पेटून उठतो, आता तलवारी घेतो, घोषणा देतो, जय महाराष्ट्र. किती जण मराठी बोलतो? मराठी म्हणून झोपलेला झोपला झोपू द्या. झोपा, स्वस्त झोपा. त्याचं दुःख झालं शाहीर साबळ्यांना. आंधळ दळतय नावाचं त्यांचं प्रहसन होतं, नाटक होतं, लोकनाट्य होतं. त्याच्यातलं हे गीत आहे. त्यांनी व्यथा मांडली, थेट टीका केली. शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा. शिवतीर्थावर गरजला मराठी बाणा. एकदाच मराठा गडी झाला शाना. एकदाच मराठा गडी झाला शाना. पवन नव्हता सजवला कुणी सत्तेचा मेळा. मराठीचं गणित मांडलं. मराठीचं गणित मांडलं पण फेरी चुकली. आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली. आम्ही आमच्या हातानं मुंबई संपूर्ण महाराष्ट्र राखाया जो झटतो. संपूर्ण महाराष्ट्र राखाया जो झटतो. तो मातेच्या गळसरी कोंदणी नटतो. तो मातेच्या गळसरी कोंदणी नटतो. भुजबील शंडतो असेल मागे हटतो. भुजबील शंडतो असेल मागे हटतो. हे मराठी राजा, हे मराठी राजा काळजा परिस्थिती जपली. आता पुन्हा करा घोषणा ही मुंबई आपली. 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 कितीतरी लोकांनी मराठीचं गुणगान गायलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली छक्कड मराठीची. माझी मैना गावाकडे राहिली. मैना म्हणजे बायको न बरं का. ही मैना म्हणजे आमचा खंडित झालेला महाराष्ट्र. माझी मैना गावाकडे राहिली. माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती या कायली. बरेच मोठी शक्कडे मावली. अण्णाभाऊ साठेंचंच नुसतं लिखाण गायला लागलं तर रात पुरणार नाही. मराठीचा जागर करायचा आहे ते या सगळ्या शाहिरांच्या लेखणीतून.
आजच्या या कार्यक्रमाचा मूळ गाभाच मराठी होता. परंपरा मराठी दाखवली. मराठी भाषा नाहीये, नुसती भाषा नाही हो, देवनागरी लिपीतली अक्षरं नाहीये अतज्ञपर्यंतची ना. ही आमची संस्कृती आहे. आपल्याकडे एक गाणं आहे, विठ्ठला तू वेडा कुंभार. आमच्या मॅडम सांगायच्या, एक फॉरेनर मराठीवर PhD करण्यासाठी आला होता, त्याने हे गीत वाचलं, त्याच्यामध्ये त्याला रेफरन्स लागला नाही. काय? कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे गीत त्याने ऐकलं. आता मला सांगायचा रेफरन्स काय आहे? त्या फॉरेनरला सांगावं लागलं की बाबा आमच्या संस्कृतीमध्ये मडक्याला फार महत्व आहे. कुणामुखी पडते लोणी, एक मडकं जे लोणी घुसाळण्यासाठी वापरलं जातं, त्या मडक्याच्या तोंडाला लोणी लागतं. तर कुणामुखी अंगार, माणूस मेल्यानंतर पुढे त्याच्या तिरडीच्या पुढे आपण नेतो ना मडकं, त्याला गोवळ्या जळलेल्या असतात, ते आपण टाकून नेतो. म्हणजे एक गाणं समजावून सांगण्यासाठी त्याला अख्खी मराठी संस्कृती सांगावी लागते. भाषा जेव्हा मरते तेव्हा नुसती भाषा मरत नाही हो, संस्कृती सुद्धा मरते. या मराठीचं वाभाडे जेव्हा आपण बाहेर काढत असतो, समोर दिसलेला माणूस गायकवाड आहे, शिर्के आहे, कुलकर्णी आहे, करमरकर आहे, गायकवाड आहे, कदम आहे, आणि त्याच्याशी आपण कसं बोलतो? क्या रे कल किधर करतो? चाय पी घे, चाय चल, चाय पीने को जाएंगे. अरे का? तुझ्याकडे काय भाषा नाही का? बोल ना तुझ्या भाषेमध्ये. इथून सुरुवात होते. प्रख्यात्रे म्हणतात मराठी माणसाची हिंदीत बोलायची सवय एक दिवशी त्याला देशोधडीला लावणार आहे, आणि मराठीचं वाटोळ मराठी भाषिक करणार नाही तर मराठी लोकच करणार. सुरेश भटांना सुद्धा त्यामुळेच द्यावं लागतं, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. इथं महाराष्ट्रातच मराठी बोलली जात नाही, तू काय मराठी करतो श्रीकांत? काय करतो वाटत नाही? तुमच्या आईने तुम्हाला दूध पाजताना तो पाना तुमच्या तोंडात सोडताना, घे बाळा दूध पी. ज्या भाषेमध्ये तुम्हाला लढिवाळपणे सांगितलं ती तुमची मातृभाषा, आणि ती बोलताना जर तुम्हाला लाज वाटत असेल तर अशी औलाद नालायकच म्हणली पाहिजे. कारण जो आईच्या दुधाला जागणार नाही तो भाषेला काय जागणार हो? या कार्यक्रमातून एकच बोध घेऊया, मराठी बोलू, मराठी वाचू, मराठीतूनच शिव्या देऊ. त्याला पण कळू देत आमच्याकडे किती छान मराठी भाषेतल्या शिव्या आहेत. अगदी नारायण शनिवार पेठेतल्या पासून ते काशेवाडी पर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या शिव्या त्याला कळू देत. करू दे त्याला अभ्यास. हिंदीत शिव्या द्यायच्या नाही. मराठी भाषेचा जागर करताना आजूबाजूच्या लोकांना हटकून मराठी बोलायला लावूयात. तुम्ही सुरुवात केली. साधं उदाहरण देतो, मोबाईलवर तुम्ही कॉल सेंटरला फोन लावला, हिंदी भाषा सुनने के लिए एक दबाइए, टू लिसन इन इंग्लिश प्रेस 2. मराठीचा 8वं बटन असतो. ते बटन जेव्हा पहिल्यावर येईल त्या लोकांना गरज वाटेल ना की यांना मराठीतून ऐकायचंय, त्यावेळेला ते बटन पहिल्यावर येईल. मराठीत ऐकण्यासाठी एक दाबा. ही गरज तुम्ही निर्माण करून द्यायची, मी निर्माण करून द्यायची, या पोरांनी निर्माण करून द्यायची. मी असं म्हणणार नाही की पोरांनी इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जाऊन बाईशी हटकून इंग्रजी बोललं पाहिजे. नाही, बोला ना, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजीच्या तासाला इंग्रजीच बोला, पण मराठीच्या तासाला जाऊन उगाच मराठीच्या बिचाऱ्या बाईला जाऊन इंग्लिश मध्ये काही बोलू नका. त्या बिचारीचं शिक्षण इंग्लिश मध्ये झालेलं नसतं. तिच्याशी छान मराठीत बोला. एवढं तर आपण नक्की करू शकतो. घराघरात मराठीचं हे गुणगान गायला जावं, त्याच्यासाठीचा हा सगळा अट्टाहास. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सांगत आम्हाला माहितीये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अजून मी माझ्या पोटलीतले बरेच शब्द गोष्टी तुमच्या समोर उलगडून दाखवलेलंच नाहीये. असावी नसावी नाही झाली, पुण्याची लावणी नाही झाली, बऱ्याच गोष्टी आहेत. पण तुम्ही मला पुन्हा पुन्हा इथं बोलवावं अशी माझी इच्छा आहे.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 1 वर्षाआड येईल, पण मी पुन्हा येईन आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर सादर करेन. आपल्या महाराष्ट्राचं गुणगान गाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे राज्यगीत आहे त्या गीतातील एका कडव्याने आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. असं म्हणतात, किल द गेम बिफोर इट डायज. लोकांना बोर होईल इतपत काही द्यायचं नसतं. खूप पाजलं तुम्हाला मी बाळकडू मराठीचं. आता जरा गोड करून कार्यक्रमाचा शेवट आज करूया. सर्वांना नम्र विनंती, आपण जागेवर उभं राहूयात. महाराष्ट्र राज्याचं राज्यगीतातून आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. भीतीनं भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र शिव हर हर. भारत माता की गणपती बाप्पा. धन्यवाद. सर्वांनी खाली बसून घ्यायचं. दोन मिनिटं चहाचं थांबवता का जरा. सगळ्यांनी शांत बसायचं. जसा हा कार्यक्रम आपण शांतपणे ऐकून घेतला तसंच 1-2 मिनिटं आपण त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत आणि ते गरजेचे आहेत.